तर गाईज आता आम्ही आलेलो आहे तामस तीर्थ. इथे एक होमस्टे आहे. त्या होमस्टेचं नाव आहे सागर सहवास इथे आहे. होमस्टेचा जो व्ह्यू आहे तो खूप छान आहे. जसं तुम्ही बघू शकता की इथे त्यांच्या रूम्स वगैरे आहेत, इथे एक आहेत आणि इथून जसं तुम्ही आत जाल तसं तिकडे तुम्हाला रूम्स वगैरे येते. मी तुम्हाला जरा दाखवून देतो. तर इथून ह्या ज्या आहेत ह्या रूम्स आहेत आणि एक रूम इथं आहे आणि हा ॲम्बियन्स खूप त्यांचं चांगलं आहे. इथे सिटिंग अरेंजमेंट वगैरे त्यांनी केलेली आहे जेवणासाठी वगैरे. इथे खूप अतिशय अप्रतिम सुंदर असं त्यांचा जो होमस्टे आहे तर प्रथमेश दादाने खूप वेल मेंटेन करून ठेवला आहे. आणि डिरेक्शन्सपासून आम्ही जे फिश वगैरे जी घेतली ती कुठली फिश घ्यायला पाहिजे, कुठली नाही घ्यायला पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे किंवा कुठलं रेकमेंडेड आहे ते काय. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो, ह्या जो सागर सहवास जो आहे, हा जो होमस्टे आहे, हा ह्याची मेन जी USP आहे ती बघू शकता तुम्ही. रेडी? तर आता हा जो आहे हा होमस्टे आहे. ही रेड कलरची सँट्रो आहे, ही आमची आहे ज्या सँट्रोमधून आम्ही आलो आहे. हा होमस्टे आणि हा बीच आहे आणि इथे शॅक्स वगैरे आहेत. खूप छान अशी जागा आहे, एकदम मनाला आवडेल पटेल अशी जागा आहे. आणि ह्या शॅकची का मजा काय माहिती आहे की इथं आल्यावर खूप थंड वाटतं आहे, म्हणजे खूप थंड हवा वगैरे येते. आणि हा असा हा बीच इथे तुम्हाला एकदा फोकस करून दाखवतो. मी थोडासा काळा दिसतोय पण तुम्हाला बीचचा अंदाजा लागेल. सागर सहवास या होमस्टेचं नाव आहे आणि खूप छान आहे, म्हणजे एवढा मला आवडला, अप्रतिम आहे आणि एकदम पीसफुल ॲटमॉस्फिअर आहे. तर येण्यामागचं कारण ॲक्च्युली असं काय नव्हतं, फक्त आम्हाला कुठेतरी फिरायला जायचं होतं म्हणून आम्ही फिरायला आलेलो. आणि थोड्या वेळाने आता आम्ही मच्छी वगैरे घेणार आहोत, खाणार आहोत. आणि तोपर्यंत मग त्या दादांनी सांगितलं की 1 ते 1.5 तास वगैरे त्यांना लागेल. तर त्यांनी सांगितलं तुम्ही फिरून वगैरे या. तर आम्ही उन्हातान्हाचं फिरण्याच्या कोणीच कंडिशनमध्ये नाही, मूडमध्ये नाही. त्यामुळे आम्ही कुठेही फिरायला न जाता मी तर सध्या इथंच निवांत बसून राहणार आहे आणि ह्या समुद्राच्या लाटांचा आवाज, जो आनंद आहे तो मी घेणार आहे. थोड्या वेळानंतर आम्ही पूर्ण खेळायचा प्लॅन केलेला आहे आमच्या ग्रुपने. किती कोणाला खेळता येतं आहे, कोण प्रोफेशनल आहे, ती प्रोफेशनल आहे, ते तुम्ही दाखवूनच देणार आहे तुम्ही. आणि छान जागा आहे, नक्की एकदा व्हिजिट द्या. त्यामुळे असा हा बीचचा व्ह्यू आहे, सागर सहवास. आणि अतिशय सुंदर अशी जागा आहे, म्हणजे हे लाडकर आहे, दापोली नाही. आणि इथं वेलनोट जागा नाही आहे लाडकर, त्यामुळे लेस क्राऊड आहे. आणि खूप कमी लोकांना माहिती असल्यामुळे तिथे कोणी येत नाही. तुम्हाला ॲक्सेसिबिलिटी इथे लोकांना माहिती नाही आहे आणि अबोडा वगैरेवर नाही आहे. पण जो इथं आल्यावर जो तुम्हाला ॲक्च्युअल फील येतो आहे ना, तो कांट इवन इमॅजिन की इथे किती मजा येते आहे. आणि किती नुसतं इथे मी बसून आहे, बाकी काय नाही करत आहे. नुसतं मी नुसतं मी बसून आहे, काहीच करत नाही आहे. पण असं मन शांत वाटतंय ना. वा, समुद्राच्या लाटा, त्यानंतर तो समुद्राचा जो सुगंध येतो आणि हा पर्टिक्युलर एरिया तो खूप असा मस्त थंड थंड वाटतं. बेस्ट. तर मित्रांनो, मगाशी जसं मी व्हिडिओ काढला, तुम्हाला बोललो की मी तुम्हाला दाखवणार कुठली मच्छी आणली आहे, काय आणली आहे आणि चव वगैरे दाखवणार, व्हिडिओ वगैरे काढणार, तर तो काय झाला नाही. मी बोललो, मी विसरलो आणि मला खूप भूक लागलेली. खाऊन घेतला आम्ही, मच्छी वगैरे चांगली आणली आणि दादाने तर खूप अप्रतिम अशी काय म्हणतात ना, मॅरिनेट करून बनवलेली कमी वेळात. तर एकदम सुंदर झालं. आम्ही आता ह्या पॉईंटवर बसलेलो आहोत. तिथे तुम्ही बघू शकता शॅक बनवलं आहे त्यांनी. तिकडे मी सकाळी व्हिडिओ काढलेला तोच. आणि इथून तुम्हाला जो समुद्राचा व्ह्यू आहे तो पण दिसणार आहे. आता तो दिसणार नाही, पण ठीक आहे, तुम्हाला अंदाज आला असेल मागासच्या व्हिडिओवरून की मगाशी पण मी हात समुद्र तुम्हाला दाखवलेला, आता पण तुम्हाला मी हात समुद्र दाखवला आहे. तर खूप छान जागा जी आहे, जी आम्ही फिश घेतली ती आम्ही दापोली मार्केटवरून घेतली. आम्ही ॲक्च्युली प्लॅन केलेला हरण्याला जायचा, पण लेट होईल म्हणून काय आम्ही आणलेली नाही. तर ह्या दादांनी आता आम्हाला पाण्याची बॉटल आणून दिली. मला खूप तहान लागलेली, त्यांना बोललो दादा जरा पाण्याची बॉटल आणून द्या. म्हणजे इथे हॉस्पिटॅलिटी तुम्ही जी बघाल की तुम्ही काहीतरी गोष्ट बोला आणि तुम्हाला इथे ते आणून देतीलच. त्यांच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही काही मागितलं तर नाही मिळणार, पण
म्हणजे खूप काय म्हणतात ना, जनरस पीपल आहेत की बाबा ठीक आहे, तुम्हाला जो एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला जो इथे त्यांच्या होमस्टेमध्ये तुम्ही परत यावं, त्यांचा हा वन टाईमची इन्व्हेस्टमेंट नाही आहे, ही जी त्यांची जी वाटचाल चालू आहे तुम्ही परत यावं त्यासाठी चालू आहे. आणि खूप सुंदर असं त्यांची हॉस्पिटॅलिटी वगैरे आहे आणि खूप छान इथे वाटतं आहे. आता आम्ही थोड्या वेळात इथे पत्ते वगैरे खेळणार आहोत आणि मग आम्ही इथेच जेवण करून मग आम्ही घरी जाऊन झोपणार आहोत. ठीक आहे, आता सध्याच्या घडीला एवढा तुमच्यासाठी बास. पुढे आता मी आठवण करून ठेवलेली आहे, मॅडमला पण सांगितलेलं आहे की मॅडम मला आठवण करून द्या की फिश वगैरे आणली की मला फोटो वगैरे काढायचे किंवा व्हिडिओ काढायचे, त्यासाठी जर मी विसरलो तर आता माझी चुकी नसणार, ती फक्त आणि फक्त मॅडमची चुकी असणार आहे. ठीक आहे, चलो दे, बाय बाय. तर आता आपण ज्या हॉटेलला येऊन मॅडमला कसं वाटलं आहे त्यांच्याकडनं एक रिव्ह्यू जाणून घेऊया. त्यांचा पण रिव्ह्यू थोडासा महत्त्वाचा आहे, कारण खूप हॉटेल्स वगैरे मॅडम फिरलेले आहेत. तर आपण एकदा त्यांच्याकडून पण एकदा रिव्ह्यूची एकदा काय त्यांना वाटतं, कसं वाटलं, त्याचे पण एक विचारपूस करूया. तो अगली आवाज. तर मॅडम मला सांगा तुम्हाला कसं वाटलं. तर आता आम्ही सागर सहवास बीच होमस्टेला आहोत. तामसगिरी बीचच्या एक्झॅक्ट समोर आहे. म्हणजे 2 मिनटं वॉकिंग डिस्टन्स पूर्ण पण खूप जास्त आहे, हार्डली 1 मिनिटात आपण पोहोचू शकतो. आणि खूप अफोर्डेबल रेट्सला खूप चांगल्या रिव्ह्यूज आहेत. चांगली सर्विस आहे, हॉस्पिटॅलिटी चांगली आहे, गरम पाणी, AC वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे फूड आहे ते खूप अप्रतिम आहे. म्हणजे जे आपण घरी मच्छी बनवतो, ती आई जशी आपल्याला छान एक मच्छी बनवली जाते, तव्यावरून ताटात बनवली तशी मच्छी आपल्याला इथे मिळते. आम्ही आज 3 प्रकारची मच्छी आणली होती. कोळंबी आणली होती, पापलेट आणली होते आणि ओले बोंबील आणले. आणि तीनही मच्छ्या त्यांनी इतक्या छान बनवल्या होत्या. ओंकार कधीही बोंबील खात नाही, आज त्यांनी बोंबील पण खाल्ले. म्हणजे इथे इमॅजिन द काइंड ऑफ क्वालिटी दॅट इज. अप्रतिम जेवण आहे, सगळंच आहे. आणि आम्ही मच्छी बाहेरून आणली होती, त्यांनी आम्हाला शिजवून दिली अतिशय अफोर्डेबल रेट्सला. आणि बाकी पण सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही मागाल, सोलकढीपासून वरण भातापासून सकाळच्या नाश्त्यापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. मिनरल वॉटर आहे, कोल्ड्रिंक्स आहे. सो इट्स अ नाईस एक्सपिरियन्स ऑल ओव्हर. पैसा वसूल आहे. तर आम्ही आता काल रात्रीपासून ह्या मॅडम ज्या आहेत ह्या मॅडम ह्या दोनदा विसरलेल्या आहेत. त्यांना मी आठवण करून दिलेली. तुम्हाला पहिलंच बोललेलो की मी रात्रीचं जेवण नाही दाखवत आहे, ह्या मॅडमची चूक आहे, माझी नाही. तर आता मला अचानक लक्षात आलं, त्याच्यामुळे मग आम्ही आता हे असं सकाळचा नाश्ता दाखवतोय. हा घावणा आहे आणि अप्रतिम अशी चव असेल अशी अपेक्षा आहे. चला खाऊन बघूया आपण. मग आता मी खातोय. काय बात आहे, एकदम भारी बनवलेला आहे. अजून एक मागवलेला आहे. तर मित्रांनो, आम्ही नवरा बायको दोघं जण समुद्रकाठी असंच फिरत होतो. ह्या प्लास्टिकच्या ज्या 2 बाटल्या दिसत आहेत त्यांच्यामध्ये आम्ही माती जमा केलेली असंच घेऊन जायला. तर शोधता शोधता आम्हाला हा नारळात कोरलेला हा गणपती सापडला. मॅडम दाखवा, आमच्या व्ह्युअर्सला दाखवा गणपती कसा आहे ते. हा कोणीतरी असा इथे सोडून दिलेला, तो आम्हाला दिसला. आम्ही आता याला नॉर्मल एक वॉटर वॉश देणार आहोत आणि इकडची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही ठेवून देणार आहोत.